संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या खून खटल्याच्या निकालाकडे लागून राहिलेलं होतं, अशा धाराशिवच्या आणि पूर्वीच्या उस्मानाबादच्या पवनराजे निंबाळकर खून खटल्याप्रकरणी कोर्टानं 9 आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे। तब्बल 20 वर्षापूर्वी या पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा निकाल कोर्टापुढे प्रलंबित होता आणि 20 वर्षानंतर आज मुंबईत कोर्टाने निकाल दिला असून यापैकी जे 9 आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। नेमका पवनराजे हत्याकांड प्रकरण काय आहे, कोर्टाने ज्या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यांची नावे काय आहे आणि 20 वर्षात काय काय घडलंय या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी अकबर बागवान आणि माझ्यासोबत झहूर सय्यद। तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। तारीख होती 3 जून। मुंबईहून धाराशिवला अर्थात तेव्हाचं उस्मानाबाद याच्याकडे जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। या गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता। या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत। माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप होत होता। या प्रकरणी पद्मसिंह पाटील जामिनावर बाहेर आहेत। शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंह, छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव तसेच शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमाईल जैन हे संशयित आरोपी होते। राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप होता। ज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी विशेष न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला। तब्बल 20 वर्षानंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये 9 जणांना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। यावेळी काही कारणामुळे निकाल देण्यास विलंब झाला, मात्र लोकनेत्याची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशी टिप्पणीही न्यायालयाने केली। न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटलं आहे की या प्रकरणात आरोपी विरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत। माफीचा साक्षीदार फितूर झाला असून त्याची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही। तसेच काही अर्जावर स्वाक्षरी नसल्यासह तपासात अनेक त्रुटी आढळून आल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। या प्रकरणात तपास सुरुवातीला कळंबोली पोलिसांकडे होता, त्यानंतर तो नवी मुंबईकडे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। मात्र तपासावर आक्षेप घेत पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात आले। सीबीआयने या प्रकरणात 127 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते, तर एका आरोपीला माफीचा साक्षीदार देखील करण्यात आला होता। या खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जण आरोपी होते। राजकीय वैरातून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता। 3 जून 2006 रोजी मुंबईतून उस्मानाबादकडे सध्याचे धाराशिव यांच्याकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता। या हल्ल्यात पवनराजे यांच्यासह त्यांचे चालक समद काझी यांचा देखील मृत्यू झाला होता। त्यानंतर सुरू झालेल्या तपासाची सूत्रे अखेर सीबीआय कडे गेली। जवळपास 20 वर्षानंतर या हत्याकांडाचा निकाल आज समोर आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने साक्षीदार पारसमाईल जैन याच्यावर गंभीर त्रुट्या काढत, याच्या जबाबात त्रुट्या काढत एकंदरीत या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी माजी खासदार पवनराजे निंबाळकर यांच्याच नात्यातील माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या प्रकरणी पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली असून कोर्टाचा निकाल मला मान्य आहे, मात्र या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे। मात्र एकंदरीत धाराशिवच्या या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी आता तब्बल 20 वर्षानंतर 9 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे।